वन टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। ढोल ताशांच्या गजरात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर सुभाष भामरे यांनी भरला उमेदवारी अर्ज। आमदार अनिल गोटे यांचा जाहीर सभेत नामदार गिरीश महाजनांवर गंभीर आरोप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन हॉल येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। मुंबई-आग्रा महामार्गावर वरखडी पुलाजवळ ट्रॉलाने आयशरला धडक देऊन झालेल्या अपघातात 2 गंभीर जखमी। लोटाई मातेच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुरुजड येथे ध्वज मिरवणूक। खेडे फाट्याजवळ कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, ट्रॅक्टरचा चालक जखमी। आणि धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त 8 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम। आता बातमीपत्र विस्ताराने। ढोलताशांच्या गजरात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभेसाठी भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी बंडखोर अनिल गोटे यांना आपले डिपॉझिट वाचवून दाखवाच असे आवाहन केले। ढोल ताशांचा गजर, मोदी मोदी नावाचा प्रचंड जय जयकार आणि हातात भाजपचे, शिवसेनेचे भगवे, आरपीआयचे निळे झेंडे घेऊन शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। सकाळी 11 वाजता शहरातील पारोवा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नामदार डॉक्टर भामरे यांच्या रॅलीस सुरुवात झाली। यावेळी आपल्या शेकडो समर्थकांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। नामदार डॉक्टर सुभाष भामरे, नामदार विनोद तावडे, नामदार जयकुमार रावल यांनी देवरे यांचे स्वागत केले। त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली। सुभाष पुतळा, नगरपट्टी, गल्ली नंबर 4 येथून घड्याळवाली मस्जिद, आग्रा रोड, कराचीवाला खुंट येथून महानगरपालिका मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली। या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला। दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे नामदार सुभाष भामरे यांनी निवडक नेत्यांसह आपला नामांकन अर्ज सादर केला। त्यानंतर जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। आपल्या नेहमीच्या शैलीत मार्गदर्शन करताना नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की मी आतापर्यंत 7 ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर होतो, परंतु सर्वात जास्त गर्दी धुळ्यात दिसून आल्यामुळे नामदार डॉक्टर भामरे लाखोंच्या मताने निवडून येतील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्यावर बोलण्याची संधीच नाही, कारण त्यांचे दिग्गज नेते भाजपात येत आहेत। या देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मजबूत पंतप्रधानांची गरज आहे। उत्तर महाराष्ट्रातून 8च्या 8ही खासदार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमदार अनिल गोटे यांना आव्हान देताना त्यांनी सांगितले की आता फॉर्म मागे घेऊ नका, तुमची डिपॉझिट वाचवून दाखवा असे सांगितले। यावेळी नामदार विनोद तावडे, नामदार गिरीश महाजन, नामदार दादा भुसे, नामदार जयकुमार रावल, किशोर पाळकर, माजी आमदार शरद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर जयेश जहीरराव, मालेगावचे उपमहापौर सखाराम घोडके, मनोहर पदाने, अरविंद जाधव, सुरेश निकम, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, उत्कर्ष पाटील, सुरेश पाटील, देवेंद्र पाटील, नगरसेवक शीतल नवले, देवेंद्र सोनार, संजय पाटील, सुनील बैसाने, अमोल मासुळे, हिरामन गवळी, सुरेखा उगले, प्रतिभा चौधरी, ज्योत्स्ना पाटील, वंदना मराठे, भारती माळी, सतीश अंपळकर, प्रवीण अग्रवाल यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या समवेत भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाईचा अधिकृत उमेदवार म्हणून मी नामांकन अर्ज आज दाखल केलेला आहे आणि आज मोठ्या प्रमाणात जनतेने आशीर्वाद दिलेला आहे। जवळजवळ 75,000 पेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी उभे होते आणि ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा आहे आणि म्हणून अब की बार फिर से मोदी सरकार। तर भामरे साहेबांचा आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 8ही उमेदवार आहेत, त्यांची सर्वांची उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत। फक्त शिर्डीचा मला वाटतं उद्या आहे। आज 7-8 अर्ज
उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेले आहेत. मी पुन्हा आपल्याला सांगेल की या 8ही जागा अतिशय मोठ्या मताधिक्याने म्हणजे लाखातच राहील. तो आज धुळ्याचं जे आपण चित्र बघितलेलं आहे, खरोखर लाखाच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर या ठिकाणी होते, कार्यकर्ते होते. एवढा उत्साह मी खरं सांगेल की मी 7 ठिकाणी फॉर्म भरायला गेलो, पण धुळ्यासारखा उत्साह मला कुठेही दिसला नाही. इतक्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते झेंडे घेऊन, मफलर घालून, टोप्या घालून रस्त्यावर त्या ठिकाणी जो जल्लोष करत होते, त्यावरून निश्चित डॉक्टर भामरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे. त्या ठिकाणी भाजप, सेना, RPI, जानकर साहेबांचा आमचा पक्ष आहे, राष्ट्रीय समाज पक्ष, तो आम्ही सर्व मिळून या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत. आता कुठेही आमच्यामध्ये उणेतुणे राहिलेले नाहीत. काल आपण नंदुरबारलाही बघितलं असेल, आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी हा फॉर्म भरलेला आहे. आणि पुन्हा सांगेल की सर्व 100% जागा उत्तर महाराष्ट्रातून या ठिकाणी निवडून येणार आहे. निश्चित माझं पुन्हा आमच्या आदरणीय गोटे साहेबांना आव्हान आहे, मला पुन्हा त्यांना आव्हान आहे की त्यांनी आता पक्षही सोडलेला आहे, राजीनामा दिलेला आहे, उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारीबद्दल कायम राहावं. आणि मी पुन्हा सांगेल की त्यांनी फक्त डिपॉझिट वाचून दाखवावी. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी आमदार व भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत धुळे लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करून सोमवारी रात्री शिवतीर्थ येथे जाहीर सभा घेतली. सभेत त्यांनी तिन्ही मंत्र्यांवर नेहमीच्या शैलीत जोरदार हल्लाबोल केला. माझ्यावर पक्षाने लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी ठेवला आहे. जसे माझ्यावर लक्ष ठेवतात तसेच लक्ष गिरीश महाजनांवर ठेवले तर रोज एक ब्लू फिल्म बनेल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपशी फारकत घेतलेल्या आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा सोमवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली आहे. त्यानंतर सोमवारी रात्री शिवतीर्थ चौकात त्यांची जाहीर सभा झाली. सभेत गोटे यांनी डॉक्टर भामरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. डॉक्टर भामरे यांना मागच्या वेळी समर्थन देऊन माझी चूक झाली असेही सांगून डॉक्टर भामरे सापाचे पिल्लू निघाले असा आरोपही त्यांनी केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत क्वचक शब्दात टीका केली. मला 1 रुपयानं खर्च करता जनतेने आमदार बनवले, त्यामुळे ही आमदारकी माझी नव्हे तर जनतेची होती. तिचा त्याग केल्याबाबतची माहिती देण्यासाठी सभा घेतली आहे. पक्षावरही टीका करताना त्यांनी सांगितले की एक पोलीस अधिकारी माझ्यावर लक्ष ठेवायला ठेवण्यात आला आहे. तो माझी दिवसभरातील दिनचर्या व माहिती गोळा करून वरती सांगण्याचे काम करतो. जसे माझ्यावर लक्ष ठेवतात तसेच लक्ष गिरीश महाजनांवर ठेवले तर रोज एक ब्लू फिल्म बनेल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी दिलीप साळुंखे, तेजस गोटे, नगरसेविका हेमा गोटे, नीलम मोरा, प्रशांत बदाने, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या सभेस धुळेकर सुज्ञ नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. फक्त मोजकेच नागरिक सभेस उपस्थित होते. एवढी अक्कल आहे त्याची. चलो गृहमंत्र्याकडे गेले, गृहमंत्र्याकडे राज्याच्या पत्र काय दिलं, मला संडास बांधायला 30 लाख रुपयाचा निधी द्यावा. एवढी तर अक्कल आहे. आणि मी सर्व तरुण मंडळीला आवाहन करतो की जर खरंच तुमच्या रिकाम्या हाताला काम पाहिजे असेल आणि विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं काम डॉक्टर भामरेला आपटा, मजबूत उचलून आपटा. काही लोक मला वाटतं अण्णासाहेब भामटे चालत नाही हो, पण मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. म्हटलं मी निवडून गेल्यावर कुणाला करणार आहे? पप्पूला. अरे भारतीय जनता पक्ष जनसंघ आणि संघ माझ्या हक्कात आहे. मला कोणी शिकवायची गरज नाही. राज्यामध्ये विलासराव देशमुख माझे जीवलग मित्र असताना त्यांचं सरकार पाडून युतीचं सरकार आणावं, नारायण राणेला मुख्यमंत्री करायचं आणि मुंडे साहेबांना उपमुख्यमंत्री करायचं, उपमुख्यमंत्री करायचं म्हणून 20 आमदार या मर्दानी फोडले. 4 वर्ष तुरुंगात गेलो. आल्यानंतर सगळ्यांना वाटलं अनिल गोटे काँग्रेस नाही तर राष्ट्रवादीत जाईल. मी भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलो. 40 आमदार शिवसेना आणि 40 आमदार भाजपचे निवडून आले. विरोधी पक्षनेता कोणाला करायचं? माझ्या अपरोक्ष मुंडे साहेबांनी माझी सही केली आणि अध्यक्षाला पत्र देऊन टाकलं. निष्ठा याला म्हणतात. 4 वर्ष तुरुंगात गेलो म्हणून पक्ष बदलला नाही, सरळ गेलो नाही, माघार घेतली नाही.
आणि धुळेकर जनतेला खाली मान घालायला लावेल असं एकही कृत्य माझ्या हातनं घडून येऊ नये. तुम्ही बिंदास राहा. मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे ना, हा माझा पंतप्रधान करील, हा मत देऊन त्याला. नुसतं एक नाही देणार. अरे 20 खासदार फोडले, 4-5 तर तसंच घेऊन येईल मी तिथे बकुड्यात घालून. आणि मी कधी कोणाला सांगत नाही तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला गाजर देऊ, मुळे देऊ, रताळे देऊ. बिलकुल नाही. माझ्याकडे फक्त लवंगी मिरची आहेत, बाकी नाही. या मतदारसंघाचा सगळ्यात गंभीर प्रश्न काय आहे? या मतदारसंघाचा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे मनमाड, मालेगाव, धुळे, नरडाळा, सेंदवा, थांबळोद, महू आणि उद्धव हा रेल्वे मार्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या जयंतीचं औचित्य साधून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता कमिटीची बैठक चिंतनवाल येथे सोमवारी सायंकाळी संपन्न झाली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही करण्यात आले. येत्या 14 एप्रिल रोजी येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता कमिटीची बैठक चिंतन हॉल येथे सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अनेकांनी आपल्या सूचना व तक्रारी उपस्थितांसमोर मांडल्या. मिरवणूक शांततेत तसंच कुठलाही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी कार्यकर्त्यांच्या आलेल्या सूचना व तक्रारींबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती काळात आचारसंहिता लागू असल्यामुळे सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नगरसेवक सुनील बैसाने, शव्वाल अन्सारी, सुरेश लोंढे, सोमनाथ गुरव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु त्याला कुठेतरी गाठबोट लागू नये. आणि जर समजा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, आतापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जे तुमचे शांतता कमिटीचे सदस्य आहेत, शांतता कमिटीचे सदस्य आहेत, त्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे नागरिक आहेत, काही एनजीओ मध्ये काम करणारे नागरिक आहेत, काही फक्त सिव्हिलियन सुद्धा आहेत. या सर्व लोकांनी पोलिसांना जर कुठेही काही अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची वेळोवेळी आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की त्यामुळं एखादी अनुचित घटना घडणारी आपल्या ती वेळेस थांबवता आली आहे किंवा त्याचं स्वरूप सुद्धा मोठं होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला उपाययोजना करता आली आहे. तर माझं सुद्धा तुम्हाला असंच आव्हान राहील की कुठेतरी काहीतरी छोटा मोठा प्रकार होतो की कुठेतरी 2-4 लोक दगड मारतात. असं झालं होतं, कोणत्या वेळेस झालं होतं. आणि कोण माहिती त्यांना काही कळत नाही, त्यांना काही अक्कल नाही, त्यांचं काही कुणीतरी दारू म्हणून असतोय किंवा कुठल्या वेगळ्याच आविर्भावात असतोय. आणि मग पोलीस कारवाई केल्यानंतर मग त्यांना त्याचे डोळे उघडतात. असा प्रकार शक्यता आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे. माझं तुम्हाला विशेष विनंती अशी आहे की जर कुठे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर त्याची कृपया आम्हाला माहिती ताबडतोब द्या. दुसरी गोष्ट, एखादा प्रकार दुसऱ्यावेळी घडला असेल त्याची सुद्धा तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि आम्हाला त्या ठिकाणी येऊ द्या, आम्हाला त्या ठिकाणी काम करू द्या, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम वाढणार नाही किंवा जेणेकरून कुठलंही नुकसान होणार नाही. तर या दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अतिशय महत्वाचं आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जणांचं मत सुद्धा आम्हाला महत्वाचं आहे. तर या दृष्टिकोनातून जर आम्हाला काही सूचना सांगायच्या असतील तर त्या कृपया सांगाव्यात. आपण इथे पॉईंटवर आपण बोलू. मुंबई-आग्रा महामार्गावर वरखेडी पुलाजवळ ट्रॉला मागे सरकत आयशरवर धडकल्यामुळे झालेल्या अपघातात आयशरचे चालक व सहचालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास घडली. मुंबई-आग्रा महामार्गावर वरखेडी पुलाजवळ ट्रॉलाने आयशर वाहनाला धडक दिल्यामुळे आयशरचे चालक व सहचालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई-आग्रा महामार्गावर वरखेडी पुलावरून जात असताना ट्रॉला क्रमांक MP9 HG 9558चा जॉईंट तुटल्यामुळे ट्रॉलावरील चालकाचा ताबा सुटला. ट्रॉला चढावावर असल्यामुळे तो जोरात मागे येऊ लागला. मागे आयशर वाहन क्रमांक MP9 GE 9517ला ट्रॉलाने जोरदार धडक दिली. यात आयशरचा पुढील शो दाबला गेल्यामुळे चालक व सहचालक दोन्ही अडकले.
आझादनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रवींद्र साळुंखे, मनोज पाटील, प्रवीण खैरनार, रमेश गुरव यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या जखमींना मोठ्या शिताफीने बाहेर काढले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळेच दोघांचे प्राण वाचले आहेत. धुळे तालुक्यातील बुरजड येथील नाभिक सोनवणे परिवारातर्फे चोपडा तालुक्यातील सहार्डीजवळ बांधण्यात आलेल्या लोटाई मातेच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून ध्वज मिरवणूक काढण्यात आली. धुळे तालुक्यातील बुरजड येथील नाभिक सोनवणे परिवारातर्फे चोपडा तालुक्यातील सहार्डीपासून 2 किलोमीटर अंतरावर लोटाई मातेच्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानिमित्त 10 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त बुरजड येथून ध्वज मिरवणूक काढण्यात आली. लोटाई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 3 दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला अंमळनेर येथील संत सद्गुरू सखाराम महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सदर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराचे विश्वस्त छगन सोनवणे व किरण सोनवणे यांनी केले आहे. बुरजड येथून निघालेल्या ध्वज मिरवणुकीत हरिभक्तपरायण तुळशीराम सोनवणे, रमेश सोनवणे, देवीदास सोनवणे, रावसाहेब सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे, सुभाष सैनाने, संजय सोनवणे, साहेबराव शिंदे, भूषण सोनवणे आदी सहभागी झाले होते. आज मंगळवार बुरजड गावाहून आमच्या कुलस्वामिनीची ध्वज लोटाई माताच्या मंदिरावर जात आहे. चार्डी तालुक्यात हातेड गावात मंदिर बांधकाम झालेलं आहे आणि 10, 11, 12 2-3 दिवसपर्यंत आमचा पूजेचा कार्यक्रम, भंडाराचा कार्यक्रम आहे आणि आमच्या पूर्वीपासून देवी मंदिराचे काम बनवण्याचा विचार चाललेला होता आणि आता सगळे मिळून मंदिराचे काम बांधकाम झालेलं आहे आणि या देवीची पूजेसाठी आम्ही बुरजड गावाहून आमच्या गावाहून ध्वज घेऊन आम्ही चार्डी हातेड गावाला घेऊन जात आहे. सोनवणे परिवार आणि आमचे सर्व समाजबंधू सर्व तिथे एकत्र होऊन भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. धुळे सुरत महामार्गावर खेडेफाट्याजवळ कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली. धुळे सुरत महामार्गावर खेडेगावाच्या फाट्यावर कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की कांदा भरून ट्रॅक्टर साखरीकडून धुळ्याकडे येत असताना ट्रॅक्टरचा टायर पंक्चर झाल्याने मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या ट्रॅक्टरमधील कांदे रस्त्यावर फेकले गेले. त्यात शेतकऱ्याचे नुकसान झाले. या ट्रॅक्टरचा चालक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालक अपघातानंतर पसार झाला. धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त 8 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 8 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 10 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज भावस्कर गाडेगावकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 एप्रिल रोजी शालिग्राम व शांताराम रोहिणीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गरम्य अशा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही धनदाई माता देवीची यात्रा आहे. धनदाई माता देवीला देवरे, गिरारी असे बरेचसे आडनावाल्या लोकांनी आपली कुलदेवता मानलेली आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये मस्जिदला एक मोठं मंदिर आहे की जे 30 वर्षापूर्वी लोक त्या ठिकाणी जात होते. त्या काळामध्ये बैलगाड्यांनी जात होते. मानता व्हायची, बोकड वगैरे मारले जायचे आणि मस्जिदीच्या परिसरामध्ये 16 गाव काटवण, 12 गाव काटवण असं फार मोठं झुडपी जंगल असं होतं. संध्याकाळच्या वाघ देखील त्या ठिकाणी यायचे. मी लहानपणी सगळं बघितलं. पण नंतर या परिसरातल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की या धनदाई मातेला मानणारे जळगाव जिल्ह्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोक आहेत. लांबून त्यांना म्हणजे 100 किलोमीटरपर्यंत जावं लागतं जळगाव ते मस्जिद नेरच्या पुढे. इथे एखादं मंदिर बांधता आलं तर तुम्ही बघा. आम्ही आर्किटेक्ट बेलपाठक जे मंदिराच्या बाबतीमध्ये तज्ज्ञ त्यांचा एक सल्ला घेतला, ड्रॉइंग तयार केली आणि त्यांनी ही जागा निवडली.
या जागेमध्ये मंदिर बांधल्यानंतर धीरे धीरे या ठिकाणी यात्रा भरायला सुरुवात झाली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आणि आता गेल्या 6 वर्षापासून सतत 5 दिवस ही यात्रा भरते. 2-3 दिवस कीर्तन असतात, एका दिवशी तमाशा असतो. पण कीर्तन हे इथं लोकांना जास्त आवडतं. संध्याकाळच्या वेळेला मोवाडी असेल, फागणं असेल, इकडे जानवापासून इकडे आजनमुक्तीपासून बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि काही वाहनं असतील त्याच्याने आया बहिणीसुद्धा या ठिकाणी येतात आणि कीर्तन ऐकून पुन्हा मंदिराचं दर्शन होऊन जातं. आज हा पहिला दिवस आहे यात्रेचा. आताची दुकानं मांडायला सुरुवात झालेली आहे. आपण ज्या रस्त्याने आलात त्या ठिकाणी पायी चालायला सुद्धा जागा राहत नाही. 10, 11, 12, 13 या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. ढोल ताशांच्या गजरात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर सुभाष भामरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. आमदार अनिल गोटे यांचा जाहीर सभेत नामदार गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन हॉल येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न. मुंबई-आग्रा महामार्गावर वरखडी पुलाजवळ ट्रॉलाने आयशरला धडक देऊन झालेल्या अपघातात 2 गंभीर जखमी. लोटाई मातेच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुरजड येथे ध्वज मिरवणूक. खेडे फाट्याजवळ कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, ट्रॅक्टरचा चालक जखमी. आणि धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त 8 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.